सोलापुरात बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनांसाठी बनावट बोनाफाईड शैक्षणिक कागदपत्र सादर करून लाभ घेत 3,63,20,000ची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। यात 3 दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार यांच्यासह 20 कंत्राटी कर्मचारी आणि एजंटांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना डिसेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान घडली। या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात येत होती। दरम्यान सोलापुरात 251 बांधकाम कामगारांनी 62 शैक्षणिक संस्थांचे 454 बोनाफाईड सादर केले होते। यात 251 पैकी 7 बांधकाम कामगारांचे 9 अर्ज वैध ठरले, तर 244 बांधकाम कामगारांचे 446 अर्ज हे अवैध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत। या 244 बांधकाम कामगारांना अयोग्य पद्धतीने लाभ मंजूर करून एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहे। अशा पद्धतीने वरील सर्व आरोपींनी संगनमत करून शासनाची 3,63,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वरील सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे। ही बातमी काही प्रमाणात खरी आहे। यामध्ये साधारणतः 3,73,00,000चा म्हणजे अपव्यवहार झाल्याचं आढळून येत आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार मी 4 तारखेला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत चौकशी चालू आहे। किती लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि काय प्रमुख कारण आहेत, काय नक्की भ्रष्टाचार झालेला आहे? चुकीचे कागदपत्र सादर करून किंवा खोटे कागदपत्र सादर करून शासनाची योजना उचलल्याचा प्राथमिक दिसून येत आहे। आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाचे 3 अधिकारी नोंदणी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे। त्याच्या अनुषंगानेच आम्ही गुन्हा दाखल केला। कोणकोणाची नावं आणि काय केल्याचं देखील आपण काल आदेश निलंबित केलेला आहे। शासनाच्या आदेशाने त्यांना सोमवारीच निलंबित केलेला आहे। तर यामध्ये राजपूत, पवार आणि सूर्यवंशी असे 3 अधिकारी आहेत। अजून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे का? अजून प्रकरण जे आहे ते असू शकतात। आता या प्राथमिक लेवलला तर एवढाच आहे आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय। आता जो खरा दोषी आहे ते पोलीस तपास करेल आणि संबंधितावर काय असेल ते योग्य ते गुन्हे दाखल। कशा स्वरूपाचे मोडस होते, काय केलं एकंदरीत? आता याबद्दल मी आपल्याला जास्त सांगू शकणार नाही, पण एवढं सांगू इच्छितो की वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितावर पोलीस गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे आणि शासनाचा एक प्रयत्न आहे की संबंधित योजना कामगारापर्यंत स्वच्छ प्रतिमेच्या आणि कोणत्याही फसवणूक न करता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। तरी आज देखील एजंटांची जी एजंटगिरी आहे ती दिसून येते। बांधकाम कार्ड काढण्यासाठी अमाप पैसे घेतले जातात आणि त्याला आपल्या अधिकारी असं असेल तर नाही, असं म्हणणं तुमचं खोटं आहे। असं असेल तर संबंधित व्यक्तींनी योग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार करून त्यांना रोखलं पाहिजे। नाही सर, या प्रस्तुत प्रकरणामध्ये खासगी एजंटांचा सहभाग असण्याची शक्यता आहे का? कारण बांधकाम कामगारांच्या नावावर तपासामध्ये जे सिद्ध होईल त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल होईल। काही लोकांचे नावं आहेत ते आपल्याला समजतील। गुन्हा दाखल झालेला आहे, काय असेल ते सिद्ध होईल। कुठे गुन्हा दाखल झाला? सदर फौजदार चौडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। थँक्यू। फौजदार चौडी पोलीस स्टेशन